मोमऱ्यातील सम्राटनगर परिसरात मुलानं आपल्या वडिलांवर चाकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार जखमी वडिलांचं नाव ख्वाजा शेख तर आरोपी मुलाचं नाव मोहम्मद शेख असं असून कौटुंबिक वादातून दोघांमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर मोहम्मद शेख यानं वडिलांच्या मानेवर चाकूनं वार केल्याचा आरोप आहे। गंभीर जखमी झालेल्या ख्वाजा शेख यांना तातडीनं जवळील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्या जखमांवर अनेक टाके घालण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। ही घटना बुधवारी रात्री उशिरा सम्राटनगर परिसरात घडल्याचं सांगण्यात आलं। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी मुलगा आपल्या वडिलांवर हल्ला करत असल्याचं आढळून येते। मात्र व्हिडिओची सत्यता आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून तपासला जातोय। घटनेनंतर आरोपी मोहम्मद शेख फरार झाला असून मुंब्रा पोलीस त्याचा शोध घेत आहेत। हल्ल्यामागील नेमकं कारण काय होतं याचा तपास सुरू असून संबंधित व्हिडिओची चौकशी करण्यात येते। या घटनेमुळे सम्राटनगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून एका मुलानं आपल्या वडिलांवर केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं असून तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती समोर येणार असल्याचं सांगण्यात आलं।